रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांची संकल्पना आणि झिराड येथील साई क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग प्रीमियर लीग मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलीप भोईर, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। झिराड ग्रामपंचायतीच्या भव्य मैदानावर 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धा विद्युत प्रकाशझोतात होत असून स्पर्धेचे हे 4थे वर्ष आहे। राहुल नार्वेकर यांनी या अलिबाग प्रीमियर लीग स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल तोंड भरून कौतुक केले। ग्रामीण भागात अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे आणि त्यातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात प्रवेश करणे सुलभ होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी साहेबांच्या आम्ही सगळे गेलो होतो आणि त्यावेळेला हा जो 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे हा काँक्रिटीकरणासाठी आणि याच्याकडे मागणीकडे मागितलं तात्काळ गेल्या 2 बैठका केली। येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मागणी करून हा मंजुरी करण्याचा हा या इथल्या ग्रामस्थांना गेले 10-12 कोटी विकास कामाची निधी गेल्या 2 वर्षांमध्ये या विधानसभेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विरोधीचं गाव तिथे रस्ता हे होणं अत्यंत गरजेचं आहे। साहेबांनी सर्वांना मनापासून मी धन्यवाद देईन, कारण इथली जनजागृती आपण आपल्या हातात घेतली, कारण इथे आपण भूमिपुत्र आपण इथे समवर्ती विद्यालयामध्ये आपण शिक्षण घेतलं आणि ह्या विधानसभेवरती आपला भारताने लक्ष असल्या कारणाने मनापासून या विधानसभेच्या वतीने आपल्याला धन्यवाद। ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग प्रीमियर लीग यशस्वीरित्या राबवली जाते। आपल्या हस्ते उद्घाटन झालंय, काय प्रतिक्रिया सर? अलिबाग प्रीमियर लीग ही आज ह्या झिराड गावात होत आहे आणि मला वाटतं 4था सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा, अशी दर्जेदार टुर्नामेंट अलिबागमधील झिराडसारख्या या खेडेगावात होत आहे। त्यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, इतर क्षेत्रात असेल, या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे आणि मला वाटतं असं हे डे नाईट टुर्नामेंट, एवढं चांगलं ग्राउंड, डे लाईट्सची प्रोव्हिजन असं फार कमी गावात दिसून येतं आणि झिराडमधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टुर्नामेंट इकडे आयोजित केली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलो आहे। सर, जिल्हा नियोजनच्या बैठकी अभावी अथवा निधी अभावी जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणावर खोळंबलेला आहे, काय सांगाल? नाही, मला वाटतं या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शासन आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल। सर, रायगड जिल्ह्याचा नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटत नाहीये। तिढा असा काय नाहीये, काही निर्णय घ्यायला वेळ लागतो, तर ते निर्णय घेतले जातील, पण त्यामुळे कुठच्या विकास कामाला दिरंगाई होणार नाही। तर रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या योजनांचा जो निधी आहे रखडलेला आहे, कंत्राटदार ठेकेदार अडचणीत आहेत, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये देखील ही संपूर्णतः समस्या आहे आणि कंत्राटदार संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे, काय सांगाल? नाही, या संदर्भात शासन उचित पावलं उचलेल, मला खात्री आहे। शेवटचा प्रश्न, मुंबई गोवा हायवेचा प्रश्न, आता हे सरकार हे काम पूर्ण किंवा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल? मुंबई गोवा हायवेचं काम होणं अपेक्षितच नव्हे, अनिवार्य आहे आणि मला खात्री आहे हे सरकार याबद्दल अत्यंत गंभीर आहे आणि हे सरकार दर्जेदार काम करून दाखवेल। जसं समृद्धी हायवे झालेला आहे, जसं आता शक्तिपीठ हायवे होणार आहे, तसंच हा मुंबई गोवा हायवे पण लवकरच निर्माण होईल। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।